तर बघा आपण आता काय बघणार आहोत थोडक्यात धातू आणि अधातूचे उपयोग काय बघणार आहोत धातू आणि अधातूचे उपयोग। आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण धातू वापरतो। उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये असणारी भांडी ॲल्युमिनियमची आहेत, स्टीलची आहेत, ठीक आहे। स्टील हा धातू नाही, तो काय आहे एक अलॉय आहे किंवा त्याला संमिश्र म्हटलं जातं। त्यानंतर बघा आपण काय ॲल्युमिनियमची भांडी वापरतो, तांब्याच्या घागरी वापरतो, बरोबर आहे। अशा ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये आपण काय करतो धातूंचा वापर करतो। तर बघा धातूंचा वापर होतो तसंच अधातूंचा वापर होतो का? होतो। ऑक्सिजनचा वापर आपण श्वास घेण्यासाठी करतो, बरोबर ना? तर बघा या गोष्टींचा जो आहे वापर, हे सगळे वापर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळतात। मग याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचे धातू आहेत त्यांना राजधातू म्हणतात। काय म्हटलं जातं? राजधातू। आता त्याच्या नावातच आहे राजधातू म्हणजेच काय? जे मौल्यवान धातू आहेत। कसे आहेत? मौल्यवान। राज म्हणजे राजा, राजा असणारे धातू आपण असं म्हणू शकतो। परंतु असं न विचारात घेता त्यांचा एक वेगळा प्रकार आहे। हे धातू मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात। कसे आढळतात रे? मूलद्रव्यांच्या स्वरूपात। मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात। स्वरूपात आढळतात म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं हे कुणाबरोबर पण यांची अभिक्रिया होत नाही। जसे आहेत तसे सापडणार। म्हणजे उदाहरणार्थ सोन्याची खाण भेटली, म्हणजे आपण उकरायला लागलो आणि सोन्याची खाण भेटली, तर लक्षात ठेवायचं तिथं सोनंच असणार, दुसरं काय नाही। आता उदाहरणार्थ बघा आपल्याला ॲल्युमिनियम तसं डायरेक्ट मिळतंय का? नाही मिळत। त्याच्यासाठी काय लागतं रे? बॉक्साईड। आपल्या इथं दुर्गमानगडला मिळत होतं, बरोबर आहे। आता ती खाण थांबवली, तर लक्षात ठेवायचं तर बॉक्साईड पासून त्याच्यावरती अभिक्रिया करून, प्रक्रिया करून मग काय मिळवला जातो? तर ॲल्युमिनियम मिळवला जातो। तसं इथं प्रक्रिया करायची गरज लागत नाही। तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं राजधातूचा पहिला गुणधर्म कोणता आहे? तर ते कशाच्या स्वरूपात असतात रे? मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच काय बघा हवा, पाणी, उष्णता यांचा परिणाम त्यांच्यावरती होत नाही। कशाचा? हवा, पाणी, उष्णता, उष्णतेचा परिणाम होत नाही। बघा त्यांच्यावरती हवा, पाणी आणि उष्णतेचा परिणाम होत नाही। त्याच्यानंतर बघा क्षरण आणि ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया पण होत नाही। क्षरण काय असतं बघणारच आहोत आपण। क्षरण आणि ऑक्सिडीकरण ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया होत नाही। म्हणजे बघा यांच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। क्षरण आणि ऑक्सिडीकरणाची सुद्धा अभिक्रिया यांच्यावरती होत नाही, म्हणून ते राजधातू आहे। म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? राजधातू। आता हे राजधातू आहेत कोण? तर हे राजधातू आहेत ते म्हणजेच काय? सोने। बघा पहिला राजधातू, दुसरा आहे चांदी। चांदीवरती थोडाफार परिणाम होतो, परंतु बघूया कशाचा होतोय तो। त्यानंतर वितळते परंतु परिणाम नाही होत त्याच्यावरती। परिणाम म्हणजेच काय? त्याच्यामध्ये बदल नाहीत होत, त्यांचं भौतिक अवस्था बदलत नाहीत, म्हणून ते आपल्याला बघा राजधातू म्हटलं जातात। त्यानंतर बघा प्रत्येक गोष्ट वितळणारच आहे, वितळल्याशिवाय त्याला आकारच देता येणार नाही। परंतु त्यांच्यामध्ये जे काय ते मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात म्हणजे काय? त्याच्यावरती कुणाचाच काय परिणाम होत नाही। रासायनिक अभिक्रिया त्यांच्यावरती नगण्य असते। कशी असते? नगण्य। रासायनिक अभिक्रियाच घडत नाही। उदाहरणार्थ बघा आपण काल रासायनिक अभिक्रिया काही बघितल्या। उदाहरणार्थ आपण बघितलं हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर काय तयार होतं रे? पाणी तयार होतं। मग मला सांगा पाण्यामध्ये त्या हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे गुणधर्म राहिले का? नाही राहिले। सोडियम आणि क्लोरीन यांची अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला काय मिळालं रे? मीठ मिळालं, बरोबर आहे। मिठामध्ये सोडियम आणि क्लोरीनचे गुणधर्म राहिले का? नाही राहिले। म्हणजे बघा तिथं काय होतात तर त्यांच्यामध्ये बदल घडतात। इथं आपल्याला हे बदल बघायला मिळत नाहीत। मग सोने आहे, चांदी आहे, त्याच्यानंतर काय आहे? प्लॅटिनम,
प्लॅटिनम. प्लॅटिनम ऍक्च्युली ना म्हणजेच आपण प्लॅटिनम बघितलं तर आपण काय म्हणणार माहितीये का, हे कुठलं स्टीलची अंगठी वगैरे घातली या. बघा तुम्ही जर पिक्चर बघत असाल व्यवस्थित काही वेळेला, तर तुम्हाला मोस्टली मोठ्या मोठ्या हिरो लोकांच्या बोटांमध्ये ना तुम्हाला अशा रिंग्स बघायला मिळतात आणि त्या कशा दिसतात तुम्हाला, स्टील सारख्या दिसतात, परंतु ऍक्च्युली ते प्लॅटिनम आहे. प्लॅटिनम हे महाग आहे सोन्यापेक्षा पण. सोन्यापेक्षा पण कसं आहे, महाग आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पॅलेडियम. काय आहे? पॅलेडियम. पॅलेडियम. त्यानंतर रोडियम. रोडियम. असे आपल्याला हे राजधातू बघायला मिळतात. सोने, चांदी, प्लॅटिनम, त्यानंतर पॅलेडियम, रोडियम यासारखे आपल्याला राजधातू बघायला मिळतात. मग आता ह्या राजधातूंचा उपयोग काय आहे? आपल्याला तर काय बघायचं आहे? उपयोग. उपयोग. पहिला उपयोग कशासाठी रे? दागिने. दागिने बनवण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करतो. बघा सोने, चांदी, प्लॅटिनम यांच्यापासून काय करतात? अलंकार बनवतात. त्यानंतर चांदीचा उपयोग, चांदी औषधामध्ये केला जातो. औषधी. आता औषध आणि याच्यापेक्षा पण एक ऍड बघितली असेल तुम्ही, अमिताभ बच्चनची एक ऍड येते, च्यवनप्राश. च्यवनप्राश म्हणजे बुद्धी स्ट्रॉंग चांगली ठेवण्यासाठी च्यवनप्राश खा, अशी एक अमिताभ बच्चनची आपल्याला ऍड बघायला मिळते. तर त्या च्यवनप्राशमध्ये कशाचा वापर केला जातो? चांदीचा वापर केला जातो. म्हणजे चांदी हे आपल्या शरीरासाठी पोषक आहे, औषधी आहे. त्यानंतर बघा आपल्याला सोन्या चांदीची काय करतात? पदके पण तयार करतात. कशाचं? पदके तयार केली जातात. पदके. त्याच्यानंतर आणि कशासाठी उपयोग करू शकतो आपण? इलेक्ट्रॉनिक उपकरण. कशामध्ये वापर केला जातो? चौथा, इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक उपकरण. उपकरण. आता लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये सुद्धा कशाचा वापर होतो? सोन्याचा आणि चांदीचा वापर होतो. आता तुम्ही म्हणाल इलेक्ट्रॉनिक उपकरणं तर आपल्या घरात ढीगभर आहेत. तर लक्षात ठेवायचं की जिथं खूप फास्ट आपल्याला काय पाहिजे, क्रिया पाहिजे, त्या ठिकाणी सोन्याचा वापर केला जातो. आता उदाहरणार्थ कम्प्युटरमध्ये जी प्रोसेसर असतात, कम्प्युटरमध्ये प्रोसेसर असतात, आपल्या लॅपटॉपमध्ये सुद्धा प्रोसेसर आहे, त्याच्यानंतर मोबाईलमध्ये सुद्धा प्रोसेसर असतो. आता त्या प्रोसेसरमध्ये जे काही नॉब असतात, छोटे 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 काय असतात, तर कनेक्शनसाठी असणारे नॉब असतात. ते जे असतं ना, ते सगळं कशाचं बनलेलं असतं? सोन्याचं बनलेलं असतं. आता तुम्ही म्हणाल की एवढं सोनं वापरून कसं चालेल? तोळाभर सोनं, त्यात तोळाभर सोनं नसतं, खूप कमी सोनं असतं. खूप कमी सोनं असतं. आता तुम्ही म्हणाल एवढं कमी कसं काय वापरता येतं? तर लक्षात ठेवायचं, सोन्याची तन्यता आणि वर्धनीयता खूप जास्त आहे. सोन्याची तन्यता आणि वर्धनीयता खूप जास्त आहे. म्हणजेच लक्षात ठेवा, तर 1 ग्रॅम सोन्यापासून, बघा मी काय म्हणतोय, 1 ग्रॅम सोन्यापासून जवळजवळ 2 किलोमीटर लांबीची तार तयार करता येऊ शकते. म्हणजे केसापेक्षा पण बारीक तार तयार होऊ शकते त्याची, एवढी तन्यता आहे त्याची. काय ते? एवढी तन्यता बघायला मिळते. म्हणजेच इतकं ताणलं जाऊ शकतं की त्याच्यापासून जी तार मिळणार आहे ती आपल्या डोळ्यांना पण व्यवस्थित दिसणार नाही, इतकी बारीक तार तयार करता येऊ शकते. त्यामुळं लक्षात ठेवायचं, हे प्रोसेसर वगैरे जे आहेत, म्हणजे थोडक्यात आपण सीपीयू, मेंदू म्हणतो आपण, कुणाचा? कम्प्युटरचा मेंदू, तो तयार केला जातो. त्याच्यामध्ये काय वापरलं जातं? सोने वापरलं जातं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये म्हणजेच कुठं? अशा ठिकाणी सोनं वापरलं जातं. त्यानंतर बघा प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उत्प्रेरक म्हणून वापर करतात. कशाचा वापर करतात? उत्प्रेरक. आता उत्प्रेरक म्हणजे काय? काय माहित आहे आपल्याला? उत्प्रेरक. प्लॅटिनम आणि पॅलेडियमचा वापर कशासाठी केला जातो? उत्प्रेरक म्हणून केला जातो. आता लक्षात ठेवायचं, उत्प्रेरक काय असतात? साधं उदाहरण देतो. बघा, उदाहरणार्थ काय झालेलं असते, आपण बऱ्याचशा वेळा गावामध्ये, आपण आता फिरतोय, गावामध्ये असतोय, राहतोय, ठीक आहे. मग गावामध्ये काय होतात? भांडणं लागलेली असतात, ठीक आहे. डाव्या बाजूचा एक गट, उजव्या बाजूचा एक गट, दोघांच्यात भांडणं लागलेली आहेत, ठीक आहे. मग आपण भांडणाची मजा बघत बसलोय, ठीक आहे. भांडणं सौम्य चालू आहे. सौम्य म्हणजे काय? की बघा, इकडली जण तिकडली काहीतरी म्हणतात, तिकडली काहीतरी म्हणतात, इकडली काहीतरी म्हणतात, तिकडली काहीतरी म्हणतात. आता याच्यामध्ये ना एखादा व्यक्ती असा येतो मधीच,
आणि तो काय करतोय माहिती का, अरे काय बघायला लागलायसा, धरान दिला झोडा दिला असं म्हटलं जातंय. त्यावेळी काय होतंय रे, अचानकपणे तोंडी भांडी भांडणं चाललेली असतात, ती काय होतात रे, मारामारीची भांडणं चालू होतात. आता इथं मजा काय झाली रे, तो जो नवीन माणूस आला त्यानं काय केलं रे, नवीन माणूस होता, जी भांडणं हळूहळू चालली होती ती मोठ्यानं चालू केली, बरोबर आहे. आणि ती मोठ्यानं चालू करणारा जो व्यक्ती आहे ना, त्याला उत्प्रेरक म्हणतात. काय म्हणलं जातं, उत्प्रेरक. मग रासायनिक अभिक्रिया पण अशा हळूहळू होत असतात. काही अभिक्रिया कशा असतात रे, एकदम मंद चाललेल्या असतात. मग त्यांची गती वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये काय टाकतात रे, उत्प्रेरक टाकतात. उत्प्रेरक टाकला की ती गती फास्ट होते. लक्षात आलं का, भांडणं लागली त्याच्यामध्ये एखादा माणूस मध्येच येतोय आणि काय करतोय, भांडणाची गती वाढवून टाकतोय, तर त्याला आपण काय म्हणायचं, उत्प्रेरक म्हणायचं. तसं रासायनिक अभिक्रिया ही कशी असते रे, हळूहळू होत असते. एखादी अभिक्रिया हळूहळू होत असते, सगळ्याच अभिक्रिया हळू होतात असं नाही. एखादी अभिक्रिया हळूहळू होत असते आणि हळूहळू होणाऱ्या अभिक्रियेमध्ये मधीच एक जण मधीच आपण काय करायचा, एक उत्प्रेरक टाकायचा. मग तो कोण असेल रे, प्लॅटिनम नाही तर पॅलेडियम टाकला की लगेच त्या रासायनिक अभिक्रियेची गती काय होते, वाढते. लवकर अभिक्रिया घडायला चालू होते आणि त्या अभिक्रियेला म्हणजे त्यावेळी त्या वस्तूला म्हणजेच त्या प्लॅटिनमला किंवा पॅलेडियमला काय म्हटलं जातं, उत्प्रेरक म्हणतात. उत्प्रेरक म्हणजे काय येतं बघा, आता व्याख्या सांगतो तुम्हाला. अशी एखादी गोष्ट किंवा असा एखादा पदार्थ जो रासायनिक अभिक्रियेची गती वाढवतो परंतु स्वतः मात्र त्याच्यात भाग घेत नाही. उदाहरणार्थ बघा, आता मी कुठलं सांगतो तुम्हाला, की तो माणूस मध्येच येतो, दोन्हीकडनं भांडणं लागल्यात, सौम्य भांडणं चालू आहेत, हळूहळू चालल्यात. इकडनं काहीतरी शिवी दिली जाते, तिकडनं काहीतरी शिवी, असं चालू आहे. आणि तो मध्ये येतो नाही की काय करतोय, काय बघताय रे, धरा मारा, मग लगेच मारामारी चालू होत्या. परंतु मारामारी चालू झाल्यानंतर तो मात्र काय होतोय, बाजूला जाऊन गप उभा राहिलेला असतोय बघत. तो बाजूला जाऊन काय झालेला असतोय, गप्प बघत उभा राहिलेला असतोय. म्हणजे बघा, त्यानं त्या भांडणात भाग घेतला का, नाही. परंतु भांडणाची गती मात्र काय केली, त्यानं वाढवली. भांडणाची गती वाढवण्याचं काम केलं परंतु भांडणात भाग घेतला नाही. तसं हे पदार्थ काय करतात, प्लॅटिनम असेल पॅलेडियम असेल, ते काय करतात, रासायनिक अभिक्रियेची गती वाढवतात परंतु स्वतः रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. लक्षात आलं का, तर उत्प्रेरक ह्या पद्धतीचे असतात. म्हणून बघा, धातू आणि अधातूच्या उपयोगामध्ये आपण पहिला भाग बघितलाय कोणता, राजधातू. राजधातू कुणाला म्हणतात रे, जे मूलद्रव्याच्या स्वरूपात आहेत तसे आढळतात, त्यांच्यावरती कशाचा परिणाम होत नाही, हवा पाणी उष्णता यांचा काही परिणाम होत नाही. शरण आणि ऑक्सिडीकरण, आता ते आपण बघणार आहोत, शरण आणि ऑक्सिडीकरण काय असतं ते, तर ते अभिक्रिया होत नाहीत. अशा धातूंना आपण काय म्हणतो, राजधातू. राजधातू कोणते कोणते आहेत, सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम. ओके, हे आपल्याला काय आहेत, राजधातू आहेत. त्यांचा उपयोग कुठे आहे, दागिने, आपण सोन्या चांदीचे दागिने घालतोय. चांदीचा औषधामध्ये उपयोग होतो, उदाहरणार्थ मी सांगितलं च्यवनप्राश, अमिताभ बच्चनची ऍडव्हर्टाईज येते, च्यवनप्राश, बरोबर आहे का, च्यवनप्राशची ऍडव्हर्टाईज आपल्याला बघायला मिळते. पदके तयार करण्यासाठी, सोन्याचं पदक, चांदीचं पदक असं तयार करण्यासाठी, पदकं तयार करण्यासाठी. इलेक्ट्रॉनिक उपकरणं, त्यांच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. आणि उत्प्रेरक, उत्प्रेरक म्हणजे काय रे, रासायनिक अभिक्रियेची गती वाढवतो परंतु रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. म्हणजेच काय, दोघांच्या भांडणामध्ये भांडणाची गती वाढवतो परंतु स्वतः मात्र भांडणामध्ये भाग घेत नाही. उदाहरणार्थ, हळूहळू चाललेली भांडणं काट्या कुऱ्हाडीवरती आणतो आणि आपण मात्र बघत उभा राहतो, त्याला काय म्हणायचा, उत्प्रेरक म्हणायचा. त्याला काय म्हणायचा, उत्प्रेरक म्हणायचा. अशा पद्धतीचे आपल्याला हे उत्प्रेरक बघायला मिळतात. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला पुढलं बघायचं आहे ते म्हणजे काय, सोन्याची शुद्धता. सोन्याची शुद्धता हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सोन्याची शुद्धता. तर या सोन्याच्या शुद्धतेवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, सोन्याची शुद्धता कशा पद्धतीनं असते. तर लक्षात ठेवायचं, सोनं काय राजधातू आहे, त्यामुळे निसर्गामध्ये कसं असतं रे, निसर्गामध्ये मूलद्रव्याच्या स्वरूपातच आढळतं. कसला आहे, राजधातू आहे ना, सोने हा काय आहे, राजधातू आहे. आणि ते कशा स्वरूपात आढळतं, मूलद्रव्याच्या स्वरूपात. त्याच्यावरती हवा उष्णता पाणी यांचा काही परिणाम होत नाही, शरण ऑक्सिडीकरण होत नाही. आता बघा, ते 100% शुद्ध सोनं जे असतं बघा, 100% शुद्ध सोने
त्याला 24 कॅरेट सोनं म्हणतात. काय म्हणलं होतं? 24 कॅरेट सोने. 24 कॅरेटचे सोने म्हणजेच काय? 100% शुद्ध सोने. 100% शुद्ध सोन्यापासून जे काय केले जातात? दागिने बनवले जातात. दागिने ते कसे असतात? मऊ असतात. ते काय होतात? मोडतात, वागतात. मोडतात किंवा काय होऊ शकतात? वागतात. म्हणून लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये काय केलं जातं? थोडीशी अशुद्धी मिसळली जाते. काय केली जाते? अशुद्धी मिसळतात. मिसळतात. आता अशुद्धी मिसळतात म्हणजे काय रे? तर अशुद्धी म्हणून कुणाचा वापर केला जातो? तर एक तर चांदी किंवा तांब्याचा वापर करतात. तांबे. कशाचा वापर केला जातो? चांदी किंवा तांब्याचा चांदी किंवा तांब्याचा वापर केला जातो. आणि त्यानुसार बघा, ज्यावेळी तुम्ही चांदी नाही तर तांबे कशामध्ये मिसळाल रे? शुद्ध सोन्यामध्ये मिसळाल, त्यावेळी तुम्हाला त्याचं कॅरेट बदलतं. लक्षात ठेवायचं. मग लक्षात ठेवायचं, आपले मोस्टली जे दागिने बनवले जातात ते 22 कॅरेटचे असतात. काय असतात? 22 कॅरेट. सोन्याचं बिस्किट वगैरे जे असतं माहिती आहे का? ते मात्र 100 कॅरेटचं म्हणजे 24 कॅरेटचं असतं. ते 100% शुद्ध सोनं आहे, लक्षात ठेवायचं. बिस्किट, सोन्याचं बिस्किट. तर ते 100% शुद्ध सोनं येतं, त्याला 24 कॅरेट म्हटलं जातं. आपले जास्तीत जास्त दागिने जे आहेत, म्हणजे आपण चेन वगैरे तयार करतो, हे कसे येतात रे? तर 22 कॅरेटमध्ये बघायला मिळतात. आता लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये म्हणजे सोन्याची शुद्धता आणि त्याची टक्केवारी बघायला मिळते. तर लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये इथं मी काय म्हणतो? सोन्याची शुद्धता, शुद्धता आणि इथं टक्केवारी. टक्केवारी. आता सोन्याची शुद्धता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, 24 कॅरेट. 24 कॅरेट सोन्याची शुद्धता म्हणजे 100% शुद्ध सोनं. किती येतं? 100% शुद्ध सोनं. त्यानंतर येतं 22 कॅरेट. किती येतं? 22 कॅरेट 91.66%. लक्षात ठेवायचं. आता 91.66 म्हणजे काय झालं रे? 100 मधनं 91.66 वजा करा. किती होणार रे? इथं 4, इथं किती राहणार रे? 6 आणि 1 7 म्हटल्यानंतर 3, इथं राहणार 8, बरोबर ना? आणि किती येणार बघा? हां, 8.34%. काय मिक्स करावं लागतं रे याच्यात? तांबे, नाहीतर चांदी. कशामध्ये मिक्स करायची? सोन्यामध्ये. त्यावेळी कसलं सोनं तयार होणार? 22 कॅरेट. आणि जास्तीत जास्त मिसळली जाते ती तांबेच मिसळतात. चांदी कोण मिसळायच्या नादाला लागत नाही. सोनार हे जास्तीत जास्त काय मिसळतात? तांबेच मिसळतात. कारण तांब्याचा कलर पण कसला असतो रे? पिवळाच. आणि सोन्याचा कलर पण कसा येतो? पिवळा येतो. त्यामुळं चांदी जरासं आपल्याला काय मिळतं? वेगळ्या कलरमध्ये येतं. मग चांदी मिक्स केली आणि चांदीचा दर जास्त आहे. तांबे त्याच्यापेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे मिक्स करत असताना काय मिक्स केलं जातं? जास्तीत जास्त तांबे मिक्स केलं जातं. त्याच्यामध्ये कुणाचा? सोनारांचा फायदा असतो. आता लक्षात ठेवायचं, हे इथं 8.34 म्हणतोय आपण, तर ते 9 पण मिक्स करतील. आणि आपल्याला काय म्हणून चिकटवतील? 22 कॅरेट म्हणून चिकटवू शकतात. ही ऍक्च्युली फसवणूक आहे. परंतु ही छोटीशी फसवणूक असते. त्यामुळे आपल्याला ती कळत पण नाही आणि तुला कुणालाच लक्षात येत नाही. किती? 8.34%च्या ऐवजी किती टाकू शकतात? 9% टाकू शकतात. किती फरक पडला रे? एकदम 0.60% फरक पडला. किती? 0.60. म्हणजे लक्षात ठेवायचं, 0.60% म्हणजे एकदम कमी आहे ती गोष्ट आणि त्यामुळे ती आपल्या पण लक्षात येणार नाही. आपण 22 कॅरेटचं सोनं म्हणून ते घेणार. त्यानंतर येतं 18 कॅरेट. किती येतं? 18 कॅरेट. याच्यामध्ये असतं 75% सोनं. किती? 75% म्हणजे 25% काय करायची? अशुद्धी मिक्स करायची. किती? 25% म्हणजे 25% तांबे घातलं जातं. 75% आपल्याला मिळतं. त्यानंतर 14 कॅरेटचं येतं. किती? 14 कॅरेट. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 58.33 असतं. किती? 58.33 म्हणजे निम्मच म्हणूया आपण थोडक्यात. निम्म सोनं, निम्म तांबे. निम्म सोनं, निम्म तांबे या पद्धतीने आपल्याला मिळतं. त्यानंतर 12 कॅरेट. 12 कॅरेट मध्ये 50%. बरोबर 50%. म्हणजे अर्ध सोनं आणि अर्धे तांबे. खरं घेताना पैसे पूर्ण सोन्याचे. लक्षात ठेवायचं. घेताना पैसे कसे घेतले जातात? पूर्ण सोन्याचे. लक्षात ठेवायचं. म्हणजे 1 तोळा सोनं घेतलं तर 1 तोळा सोन्याची किंमत किती? आपण 60,000 धरूया. ठीक आहे. निम्म त्याच्यामध्ये घालणार तांबे आणि घेताना किती? 60,000 नाही घेणार, परंतु 55,000, 50,000 या दरम्यान घेणार. मला सांगा, तांबे तेवढ्या वजना म्हणजेच किती? अर्धा तोळा तांब्याची किंमत तेवढी होणार आहे का? नाही होत.
तरी सुद्धा म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये थोडीशी फसवणूक होण्याची शक्यता राहते. म्हणून आता लक्षात ठेवायचं, हॉलमार्कचं सोनं घेतलं जातं. कसलं घेतलं जातं? हॉलमार्क. हॉलमार्कचं सोन्यामध्ये अशुद्धी म्हणजे ते परफेक्ट असतं. त्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात चेंजेस होत नाहीत. आणि इथे येतं 10 कॅरेटचं. 10 कॅरेटचं सोनं जे आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये 41.66 असते. म्हणजे काय? निम्म्यापेक्षा जास्त आपण काय मिक्स करतो? तांबे मिक्स करतो. अशा पद्धतीने ही सोन्याची शुद्धता बघायला मिळते. 24 कॅरेट 100%, 22 कॅरेट 91.66%, 18 कॅरेट 75%, 14 कॅरेट 58.33%, 12 कॅरेट 50% आणि 10 कॅरेट 41.66% असं आपल्याला बघायला मिळतं. बघा, हे झालं काय? सोन्याच्या शुद्धतेबद्दल. त्याच्यानंतर येते क्षरण. आता आपण काय बघणार आहोत? क्षरण. आता क्षरण म्हणजे काय येतं? तर लक्षात ठेवायचं, कोणताही धातू ज्यावेळी असतो तर धातू काय करतो, म्हणजे ओलाव्याच्या ठिकाणी हवेतील वायू बरोबर त्याची काय होते? क्रिया होते. बघा, कुठे ठेवायचं? मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजे काय रे? ओलावा. आता बघा, पावसाळ्यामध्ये मॉइश्चर वाढतं ना, ओलावा वाढतो. आता ह्या ओलाव्याच्या ठिकाणी ज्यावेळी काय केलं जातं, की धातू हा काय होतो? हवेच्या सान्निध्यात येतो. त्यावेळी त्याच्यावरती काय होतं? त्याचं ऑक्सिडीकरण होतं. ऑक्सिजन बरोबर क्रिया होते आणि ती क्रिया झाल्यानंतर काय होतं? त्याचं बराचसा भाग ऑक्साईडच्या स्वरूपात निघून जातो आणि झिजतो. म्हणून लक्षात ठेवायचं, बरेच वर्ष झालेले पत्रे काय होतात रे? सडतात आणि तिथला भाग निघून जातो. बरोबर आहे? याला झिजणे म्हणतात आणि त्याला क्षरण म्हणतात. काय म्हणलं जातं? क्षरण. एखादा म्हणजे उदाहरणार्थ बघा काय होतंय? धातू ओलाव्यात, म्हणजेच कशामध्ये? धातू ओलाव्यात, ओलाव्यात बघा, धातू ओलाव्यात हवेतील वायू बरोबर धातू ओलाव्यात हवेतील वायू बरोबर धातूचे संयुग तयार करतो. धातूचे संयुग तयार करतो. धातूचे संयुग तयार करतो आणि त्यामुळे धातू झिजतो. काय होतोय? झिजतो. आता बघा, पावसाळ्यात तुम्ही कोपऱ्यात कुठेतरी ठेवलेलं ना खुरपं वगैरे काढा, तर त्याच्यावरती तुम्हाला तांबूस रंगाचा थर आलेला बघायला मिळेल. तर लक्षात ठेवायचं, तो तांबूस रंगाचा थर म्हणजेच काय असतो रे? धातूचं ऑक्साईड. कुणाचं ऑक्साईड असणार आहे ते? आयर्न ऑक्साईड. कुणाचं? लोखंडाचं ऑक्साईड, लोह ऑक्साईड आपल्याला मिळतं. आणि ते आयर्न ऑक्साईड जे आहे, त्या आयर्न ऑक्साईडमुळे काय होतं रे? ती वस्तू खराब व्हायला चालू होते. म्हणून बघा, जास्त दिवस ठेवलेली लोखंडाचा चाकू, लोखंडी चाकू जास्त दिवस ठेवला की काय होतं रे? किंवा खुरपं आपलं जास्त दिवस ठेवलं तर काय होतं रे? त्याची धार निघून जाते ना, कारण ते काय होतंय? त्याच्यावरती गंज चढायला चालू होतो आणि तो गंज चढला की काय होतं? तो गंज काय करतो? त्याला झिजवतो, खराब करायला चालू करतो. बघा, तुम्ही घरामध्ये कुठेतरी असं ना आजूबाजूला ठेवलेलं खिळे पण बघा काय होतात रे? गंजतात. तर ते गंजतात, आपण त्याला तांबरलं म्हणतोय. बरोबर आहे का? कारण का त्याच्यावरती तांबडा रंग यायला चालू होतो. तो कसला असतो रे? कसला असतो? तर आयर्न ऑक्साईडचा थर असतो. त्यालाच आपण गंज म्हणतो. मग गंज आपण काय करतो रे? खरडून काढतोय काय? एक एक वेळा काय केलं जातं? लोखंडी गोष्टींवरती चढलेला गंज काय केला जातो? पॉलिश पेपरनं खरडतात बघा. खरडतात? रंग द्यायचा असला की पॉलिश पेपरनं खरडायचा आणि मग त्याच्यावरती रंग दिला जातो. म्हणजे बघा, इथं काय होतं रे? झिजतात. यालाच काय म्हटलं जातं? यालाच क्षरण म्हणतात. काय म्हणतात? क्षरण. बघा, क्षरणाची ही अभिक्रिया आपल्याला बघायला मिळते. मग आता बघा, याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात आपल्याला. थोडक्यात काय बघा, लोखंडावर ऑक्सिजनची अभिक्रिया होते. बघा, लोखंडावर कोणाची अभिक्रिया रे? ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन बघा, लोखंडावर ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन तांबडा रंग तयार होतो किंवा तांबडा लेप तयार होतो. तांबडा लेप, त्यालाच आपण काय म्हणतो रे? गंज म्हणतो. लेप तयार होतो.
हे काय आहे रे सांगा? क्षरण आहे. त्यानंतर दुसरं आपण सांगू शकतो ते म्हणजेच काय? चांदीवर हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होते. चांदीवर हायड्रोजन सल्फाईड ची अभिक्रिया आणि काळा रंग तयार होतो. काळा रंग किंवा लेप तयार होतो. म्हणून बघा, पायात पैंजण आहेत का? पायात पैंजण जर असतील ती काही दिवसानंतर काळी पडतात बघा. पडतात ना? तर ती काळी पडण्याचं कारण काय असतं? हवेतील हायड्रोजन सल्फाईड बरोबर कशाची क्रिया होते? कशाची क्रिया होते? तर चांदीची क्रिया होते आणि कोणता रंग तयार होतो? काळा रंग. म्हणून आपल्या पायातली पैंजण काय होतात? काळी पडतात. काळी पडण्याची कारण ती आहेत. त्याच्यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजेच काय? हा, तांब्यावरती म्हणजेच तांब्याच्या याच्यावरती कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते आणि हिरव्या रंगाचं कॉपर कार्बोनेट तयार होतं. बघा कशावरती रे? तांब्याची अभिक्रिया. तांब्याची अभिक्रिया कशाबरोबर होते रे? CO2 म्हणजे काय? कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन काय तयार होतं रे? हिरव्या रंगाचा कॉपर कार्बोनेट काय तयार होतो? कॉपर कार्बोनेट तयार होतो. आता इथं लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो? इथं क्षरणामध्ये, क्षरण म्हणजे काय रे? झीज होणे थोडक्यात. कशाबरोबर अभिक्रिया होऊन? हवेतील वायूंबरोबर अभिक्रिया होऊन काय होतं? धातूचं संयुग तयार होतं आणि झीज व्हायला चालू होते. त्याला आपण काय म्हणतो? क्षरण म्हणतो. लोखंडाची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, चांदीची हायड्रोजन सल्फाईड बरोबर अभिक्रिया आणि आता काय सांगितलं रे? तांब्याची कशाबरोबर? कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया. बघा काय काय आपल्याला मिळाल्या? तांब्याची कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया, लोखंडाची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया आणि चांदीची हायड्रोजन सल्फाईड बरोबर अभिक्रिया होऊन काय होतं रे? वेगवेगळे रंग तयार होतात. मग तुम्हाला प्रश्न विचारतील कोणता रंग तयार होईल? काय प्रश्न विचारणार? कोणता रंग तयार होईल? लोखंडाची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन कोणता रंग तयार होतो? तांबडा. ठीक आहे, तांबडा रंग तयार होतो. चांदीची हायड्रोजन सल्फाईड बरोबर अभिक्रिया होऊन कोणता रंग तयार होतो? काळा. त्यानंतर तांब्याचे कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन कोणता रंग तयार होतो? हिरवा. लक्षात आलं का? हे वेगवेगळे काय आहेत? रंग तयार होतात. हा, ते कशामुळे तयार होतात? त्यांचे ऑक्साईड्स तयार होतात आणि त्या ऑक्साईडमुळे काय होतात? त्यांना ते रंग येतात. परंतु ते कोणत्या रंगाचे असतात हे आपल्याला माहित पाहिजे. लक्षात येते का? लोखंडाची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, कोणता रंग? तांबडा. त्यानंतर चांदीची हायड्रोजन सल्फाईड बरोबर अभिक्रिया, कोणता रंग? काळा. त्याच्यानंतर कुणाचं? तांब्याची कार्बन डायऑक्साईड बरोबर अभिक्रिया, कोणता रंग? हिरवा. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मग आता लक्षात ठेवायचं, हे क्षरण जे असतं ना, ते क्षरण थांबवण्यासाठी आपण काय करतो? तर काही उपाय केले जातात. आता काय उपाय आहेत क्षरण थांबवण्यासाठी? उपाय, अरे क्षरण थांबवण्यासाठीचे उपाय. आता क्षरण थांबवण्यासाठीचे उपाय म्हणजे काय रे? तेल लावणे, वंगन करणे, मुलामा देणे. आता लक्षात ठेवायचं, काय? तेल लावणे, वंगन करणे, मुलामा देणे यासारखे आपण उपाय करतो. किंवा रंग लावणे हे उपाय आहेत. म्हणजे काय करायचं रे? तर लक्षात ठेवायचं, आपण आता घरामध्ये लोखंडी वस्तू असतात त्यांना काय करतो रे? रंग करतो ना. तर रंग केल्यामुळे काय होतं? त्यांची हवेशी जो संपर्क असतो तो तुटतो. कशाबरोबर संपर्क तुटतो? हवेशी असणारा संपर्क तुटतो. आणि कोणती क्रिया थांबते? क्षरणाची क्रिया किंवा ऑक्सिडीकरणाची क्रिया थांबते. क्षरण किंवा ऑक्सिडीकरणाची क्रिया, अरे
ऑक्सिडीकरणाची क्रिया थांबते आणि त्या वस्तू जास्त दिवस टिकतात. काय होतात रे? जास्त दिवस टिकतात. म्हणून क्षरण कमी करण्यासाठी काय करतात रे? ग्रीस लावायचं, वॉर्निश लावायचं, तेल लावायचं, म्हणजे रंग लावणे, मुलामा देणे, असे वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. उदाहरणार्थ बघा, तुम्ही नवीन आणलेले खिळे बघितले का? नवीन 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 आणल्याबरोबर खिळे बघितले, जास्त दिवस वापरल्यानंतरचे खिळे कसे दिसतात रे? काळे दिसतात. बरोबर आहे का? कारण त्याच्यावरचा काय झालेला असतो? थर निघून गेलेला असतो. तर लक्षात ठेवायचं, नवीन खिळे असतात ना, त्याच्यावरती जरा चकचकणारा रंग असतो. आता तो चकचकणारा रंग असतो ना, कॅडमियमचा असतो. कसला असतो? कॅडमियम. काय करतात? असे भरपूर लोखंडाचे खिळे बनवतात आणि कॅडमियम वितळतात आणि त्याच्यात टाकतात. त्यातनं टाकून काढले बाहेर की काय होतं? म्हणजे त्यांना तो रंग प्राप्त होतो. त्यानंतर बघा, आपण चमच्यांवर मुलामा देणे म्हणजे काय रे? चमच्यावरती बघा, चांदीचा चमचा म्हणतोय आपण, माहित आहे? चांदीचा चमचा, ऍक्च्युली चमचा चांदीचा नसतो. काय केलेलं असतं? चांदीचा मुलामा दिलेला असतो, त्याच्यावरती थर दिलेला असतो. त्यानंतर आपण रंग करतो, भिंतींना रंग, लोखंडी ग्रिलला रंग वगैरे. कशासाठी केलं जातात रे? तर त्यांचं क्षरण थांबावं म्हणून केले जातात. त्यानंतर आणि ह्याच्यावरती एक उपाय आहे, तो म्हणजेच कोणता? तर संमिश्र बनवायचं. काय बनवायचं? संमिश्र. संमिश्र. आता घरामध्ये आपण संमिश्र वापरतो, तर संमिश्र म्हणजेच काय येतं बघा, दोन किंवा अधिक धातू एकत्र करून समांगी मिश्रण तयार करायचं. काय करायचं रे? आता इथे शब्द एक आलाय, दोन किंवा अधिक धातू एकत्र करून समांगी मिश्रण बनवणे. समांगी मिश्रण. सांगा, समांगी म्हणजे काय? समांगी मिश्रण बनवणे म्हणजेच त्याला संमिश्र म्हणतात. त्याला काय म्हटलं जातं? संमिश्र. त्यास संमिश्र म्हणतात. संमिश्र म्हणतात. सांगा, समांगी मिश्रण ज्यांच्यामध्ये एकच प्रावस्था असते. झालंय का कुठे? काय कालच आपण बघितलंय, द्रावण, द्रावक आणि द्राव्य ह्या गोष्टी बघितल्या. द्रवात द्रव, स्थायूत स्थायू, द्रवात स्थायू, द्रवात वायू, स्थायूत वायू वगैरे वगैरे. असं जे आपण मिक्स करतो त्यावेळी काय मिळतं आपल्याला? संमिश्र तयार झालेलं बघायला मिळतं. तर असं आपल्याला संमिश्र जे मिळतात. मग आता याच्यामध्ये बघा, पहिलं संमिश्र आहे ते म्हणजेच काय? स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील. आता स्टेनलेस स्टील कशापासून बनवलं जातं बघा, तर त्याच्यामध्ये असतो लोखंड, लोखंड, त्यानंतर अधिक कार्बन, अधिक लोखंड, कार्बन, क्रोमियम, क्रोमियम, त्यानंतर अधिक क्रोमियम, अधिक त्यानंतर आपल्याला काय मिळतं? निकेल. कशाचा वापर केला जातो? निकेल. बघा, लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल यांच्यापासून जे तयार होतं ते काय असतं? स्टेनलेस स्टील. म्हणजे बघा, आपण स्टीलची भांडी वापरतो ना, त्याच्यात हे सगळं मिक्स असते. आणि यांचं समांगी मिश्रण म्हणजे काय आहे? तर स्टेनलेस स्टील हे संमिश्र तयार होतं. त्यानंतर बघा, दुसरं येतं ते म्हणजेच काय? पितळ. पितळीची भांडी असतात काय, आता कोण वापरत नाही जास्त, परंतु पितळ, पितळ हे कशापासून बनतं बघा? तांबे आणि जस्त. कशापासून बनतं? तांबे अधिक जस्त. त्यानंतर अजून एक येतं कास्य. कसं येतं? कास्य. काशाचं भांड म्हणतात त्याला. काय म्हणलं जातं? काशाचं भांड. तर हे तांबे आणि कथील कशापासून बनतं? तांबे आणि कथील यांच्यापासून बनलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा, या पद्धतीनं आपण संमिश्र मिळवतो. हे एक संमिश्र आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. स्टेनलेस स्टील आहे, कशापासून बनते रे? लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल. पितळ आहे, कशापासून बनतं? तांबे आणि जस्तापासून. कास्य कशापासून बनतं? तांबे आणि कथील. बघा, हे महत्वाचं आहे. ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतील बघा रे? स्टेनलेस स्टील मध्ये खालीलपैकी कोणते कोणते पदार्थ असतात? आणि 4 पर्याय देणार. किंवा खालीलपैकी कोणता पदार्थ नसतो?
ठीक आहे. किंवा वरती म्हणणार स्टेनलेस स्टील आणि त्याच्या खाली हे पदार्थ देतील आणि गटात न बसणारा शब्द सांगा किंवा गटात न बसणारा धातू कोणता, असा प्रश्न विचारला जातील. कसंही लक्षात ठेवायचं. किंवा तांबे अधिक जास्त बरोबर काय मिळेल, पर्यायामध्ये तिन्ही नाव असतील, स्टेनलेस स्टील, पितळ, कासे. मग त्यामध्ये काय येणार, पितळ मिळणार. बरोबर आहे. तांबे अधिक कथील केलं तर काय मिळेल, कासे मिळणार. हे आता आपल्याला लक्षात राहतंय, परीक्षेच्या वेळी गायब असते. काय होतंय, परीक्षेच्या वेळी ह्या गोष्टी गायब होतात. किंवा जोड्या जुळवा, स्टेनलेस स्टील मध्ये स्टेनलेस स्टील, पितळ, कासे आणि दुसऱ्या बाजूला देणार लोखंड, जस्त, कथील. काय त्याच्यामध्ये असणार, मग आता मला सांगा, स्टेनलेस स्टील मध्ये लोखंड असते, पितळेमध्ये काय असते रे, जस्त असते आणि कास्यामध्ये काय असते, कथील असते. हे आपल्याला माहित पाहिजे. असे कसे पण आपल्याला जोड्या जुळवा होऊ शकतात. लक्षात आलं का बघा. हे आपल्याला काय मिळतात, तर धातू किंवा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे उपयोग बघायला मिळतात.